नमस्कार, सुस्वागतम. वेबसाईट डिझायनिंग कोर्स याचं सत्र 2 आपण बघतात. यामध्ये आपण w3.css मोबाईल फर्स्ट डिझाईन हे फ्रेमवर्क आपण बघतो. मी हेवी कुलकर्णी. माझ्याबद्दलची अधिक माहिती तुम्हाला माझ्या वेबसाईटवर मिळू शकेल. तसंच माझ्याशी काही संवाद तुम्हाला साधायचा असेल तर माझा हा ईमेल ॲड्रेस आहे. त्या ईमेल ॲड्रेसवर आपण कधीही आपल्या शंका विचारू शकता किंवा आपल्या सूचना या ठिकाणी करू शकता. आता या w3.css मोबाईल फर्स्ट डिझाईन हे आता WDC 11 म्हणजे 11वं हे व्हिडिओ व्याख्यान आहे. माझे सर्व व्हिडिओज तुम्हाला माझ्या avk.org यामध्ये मिळतील. पहिली 7 व्याख्यानं HTML5 वर आहेत आणि 8 पासून पुढे मोबाईल फर्स्ट डिझाईन w3.css या फ्रेमवर्कबद्दल आहे. आणि त्यानंतर सत्र 3 जे आहे ते क्रिएट अ वेबसाईट इन 12 स्टेप्स हे राहणार आहे. 12 स्टेप्समध्ये आपण वेबसाईट तयार करायची. नुसती वेबसाईट तयार करायची नाही तर ती कशी पब्लिश करायची याबद्दल पण आपण बघणार आहोत. मागच्या वेळेला आपण बटन्स नेव्हिगेशन बार याबद्दल बघायला सुरुवात केली होती. पण त्याच्या आधी WDC 10 मध्ये काय काय आपण टॉपिक्स बघितले बघा. थोडक्यात उजळणी करू. कार्ड्स आपण बघितले. कार्ड फोटो याबद्दल थोडी माहिती घेतली. निराळे फॉन्ट्स बघितले. चेंजिंग डिफॉल्ट फॉल्ट हे कसं करायचं हे बघितलं. हेडिंग्सबद्दल माहिती घेतली. नंतर टेक्स्ट अलाइनमेंट, टेक्स्ट कलर, स्पेशल इफेक्ट टेक्स्टला कसे द्यायचे, हिडन टेक्स्ट हे कसं करायचं हे पण आपण बघितलं. त्यानंतर पॅडिंग मार्जिन म्हणजे काय बघितलं. त्यानंतर बटन्सबद्दल आपण जास्त माहिती घेतली. हुवर बटन म्हणजे काय आणि बटन कलर्स कसे बदलायचे हे पण आपण त्या ठिकाणी बघितलं. आणि आता या 11व्या व्याख्यानात आपण मुख्यतः नेव्हिगेशन बार, साईड नेव्हिगेशन बार, निरनिराळे टेबल्स, JPG, PNG इमेजेस, ॲस्पेक्ट रेशो याबद्दल माहिती घेणार आहोत. आता बटन्स नेव्हिगेशन जे आहे तो हा प्राण आहे वेबसाईटचा. आपल्याला माहितीच आहे की वेबसाईट नुसती असून चालत नाही तर त्या ठिकाणी वेबसाईटला निरनिराळे लिंक्स द्याव्या लागतात. आणि आपल्याला जी माहिती सांगायची आहे त्या लिंक्समधून आपण देतो. उदाहरणार्थ तुम्हाला काही मॅनेजमेंटबद्दल माहिती सांगायची असेल, काही मॅनेजमेंटच्या मोटोबद्दल काही माहिती सांगायची असेल, मॅनेजमेंटच्या स्थानाबद्दल काही माहिती सांगायची असेल किंवा जे तुमचे काही कोर्सेस आहेत त्याबद्दल माहिती द्यायची असेल तर अशा निरनिराळे लिंक्स आपण तयार करतो. आणि त्या लिंक्स अशा पद्धतीने आपण करतो. आत्ता जी मी पद्धत सांगतो आहे बटन नेव्हिगेशन बार ही सर्वात सोपी पद्धत आहे. त्याच्यापेक्षा पुढे पद्धती आपण बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये W3 बार असं म्हटलं की आपल्याला हा बार त्या ठिकाणी मिळतो. आणि त्या बारमध्ये W3 बार आयटेम्स, निरनिराळे आयटेम्स आपण त्या ठिकाणी टाकतो. आता याचं कोडिंग बघा. ही एक डिव्हिजन तयार केलेली, सेक्शन तयार केलेलं आहे. या डिव्हिजनमध्ये क्लास W3 बार हा क्लास डिक्लेअर केलेला आहे. आणि W3 ब्लॅक म्हणजे त्याचा रंग हा काळा असणार आहे. आता ब्ल्यू देऊ शकता तुम्ही, रेड देऊ शकता. पण जनरली ब्लू किंवा ब्लॅक हा रेड कलर त्या ठिकाणी देतात. रेड वगैरे देत नाहीत पण ब्लू पण देऊ शकतो आपण. आता याच्यामध्ये 1, 2, 3, 4 लिंक्स ठेवलेले आहेत. जनरली पहिली लिंक ही होमची लिंक असते. म्हणजे पहिलं पेज आपण जे उघडतो त्या पेजला केव्हाही त्याला जाता यावं ती लिंक असते. तर ती लिंक कशी दिली बघा. A/A ह्याच्यामध्ये आपण लिहिलेली आहे. आणि हा हायपर रेफरन्स दिला आहे href = आता इथं जे हॅशटॅग आहे इथं त्या ठिकाणी आपल्या इंडेक्सचा ॲड्रेस तो लिहायचा आहे. तो कसा लिहायचा मी पुढे दाखवतो तुम्हाला. क्लास W3 बार आयटेम हा आयटेम आहे आणि W3 बटन आहे. जे क्लिक केल्यानंतर आपण या वेब पेजला जाऊ.
आणि त्याचं नाव जे होम हे नाव दिसणार आहे, जो प्रत्यक्ष बघणारा यूजर आहे त्याला होम हे नाव दिसणार आहे. त्याने इथं क्लिक केल्यानंतर या तो लिंकला जाईल. तशा तऱ्हेने लिंक 1 लिहिलेली, लिंक 2, लिंक 3 अशा निरनिराळ्या लिंक्स आपण पाहिजे तेवढा लिहू शकतो. समजा एक आपल्याला रो पुरी वाटली नाही तर आपण दुसरी रो पण तयार करू शकतो. तर अशा पद्धतीने दुसरी डिव्हिजन तयार करून त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. आता हा बार कसा इथं बघूयात आपण. नेव्हिगेशन बार हे पहा अशा प्रकारचा. आता इथं मी ब्ल्यू दिलेलं आहे. ओके, W3 बार या ठिकाणी त्याला ब्लू, इथं ब्लॅक जे दिलेलं आहे त्या ब्लॅकच्या ऐवजी ब्लू त्या ठिकाणी मी कलर दिलेला आहे. जनरली ब्लू देतात. आणि या ठिकाणी आपण बटन हे दिल्यामुळे त्याला बघा हुवर इफेक्ट येतो आहे, ग्रे कलर बदलतो आहे. आता मी पहिल्याला ज्ञानदीप कॉलेजची एक वेब पेज दिलेलं आहे मी, टिपिकल वेब पेज, आणि खालच्या बाजूला त्याचा ॲड्रेस येतो इथं. तर इथं शेवटी जर तुम्ही बघितलं तर बघा तिथं टिपिकल वेब पेज htm.htm हे HTML मध्ये लिहिलेलं पेज आहे. आता इथं मी क्लिक केलं की ते पेज इथं दिसेल. बघा हे पेज आहे, हे पेज आहे. आणि आपण होम म्हटल्यावर इथं या ठिकाणी परत पहिल्या ठिकाणी जाऊ शकतो. होम म्हटल्यावर अर्थात इथंच मी हे प्रत्यक्ष येणे एक वेब पेज घेतलेलं आहे त्यामुळे इथं तसं दिसणार नाही, पण प्रत्यक्ष आपण जाऊ त्यावेळेस इंडेक्स त्या ठिकाणी दिलेला असेल आणि होम पेजला आपण जाऊ. इथं आपण इथनं मागे जाऊ. आता दुसरी लिंक आहे ती रिकामी ठेवलेली आहे, तिथं काही दिलं नाही. आणि इथं म्हणजे इथं मी दिलेले वेब पेज दिले आहे आणि या ठिकाणी रिकामी ठेवली. इथं पाहिजे ते देऊ शकतो. इथं कॉलेज बिल्डिंग यामध्ये जर बघितलं तुम्ही JPG फाईल म्हणजे पिक्चर आपण दिलेलं आहे, म्हणजे तुम्ही लिंक पिक्चरची देऊ शकता, त्यानंतर PDF फाईलची देऊ शकता एखाद्या डॉक्युमेंटची, त्यानंतर एखाद्या HTML पेजची देऊ शकता. अशी कुठलीही लिंक त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. आता इथे मी क्लिक केल्यानंतर हे बघा कॉलेजचा हा फोटो या ठिकाणी येतोय. पुन्हा आपण मागे जाऊ. तर अशा तऱ्हेने आपण नेव्हिगेशन बार हे तयार करू शकतो. हे सर्वात सोपी पद्धत आहे अगदी. आणि थोडंसं पुढे कॉम्प्लिकेशन त्यात होतं. जसं आपल्याला सोयी त्यात जास्त पाहिजेत त्याप्रमाणे त्यात थोडंसं अवघड होत जातं. अवघड म्हणण्यापेक्षा कोड हे वाढत जातं. ते समजून घ्यायचं आहे आपल्याला काय कोड आहे. आता हा एक प्रकार आहे बघा, साईड नेव्हिगेशन बार. हे खास मोबाईलसाठी वापरलं जातं. तर आता हे जर तुम्ही बघितलं हा मजकूर आहे सगळ्या वेब पेजचा आणि इथं साईडला आहे हा खरं मगाप्रमाणेच आहे, फक्त इथं क्लिक केल्यावर इथं साईड बार असा येतो या ठिकाणी. तर ते जरा बारकाईने मी सांगतो तुम्हाला कसं तयार केलेलं आहे. आणि असा साईड बार हा मोबाईलला तुम्ही देऊ शकता. आता नेहमीचा बार पद्धत दिलेली आहे मागची जी नेव्हिगेशन बार, तो नेहमीचा दिला तरी हा दिलाच पाहिजे असं नाही, पण एक ॲडिशनल वरच्या बाजूला देण्याची एक पद्धत आहे मोबाईलला, तर हे देऊ शकता तुम्ही. तर ते कसं दिलेलं आहे बघा, हे साईड नेव्हिगेशन बार. आधी त्याचं कार्य बघा, हे पाहिजे ह्याच्याप्रमाणेच आहे, ह्याचंच कॉपी केलेली काढलेली. आता यामध्ये इथं साईड नेव्हिगेशन बार आहे. इथं क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला ज्ञानदीप कॉलेज, पुन्हा लिंक 1 लिंक, हे लिंक 2 लिंक 3 आहे. तर हे ज्ञानदीप कॉलेजची लिंक मागाप्रमाणेच मी दिलेली आहे. आणि या ठिकाणी इथं क्रॉस आहे, म्हणजे आता हा बार नको असेल त्यावेळेला आपण क्रॉस करून हा मिटून टाकतो. तर ह्याचं जे कोडिंग आहे ते थोडंसं अवघड आहे. ते कोडिंग थोडं विस्ताराने आपण बघूयात काय कोडिंग आहे ते. तर बटन नेव्हिगेशन इथं कुठं आहे बघूयात. बटन नेव्हिगेशनचा मॅक्झिमाइज करतो. हे बा बटन साईड नेव्हिगेशन टायटल दिलेलं आहे इथं. आणि या ठिकाणी ज्ञानदीप कॉलेज, लिंक 2 लिंक 3 या 3 लिंक्स इथं या ठिकाणी दिले आहेत. आता या ज्ञानदीप कॉलेजचे लिंक बघा, मग अशी मी तुम्हाला सांगितलं ना हॅश बार होता, तिथं लिंक अशा 2 कोटेशनच्या मध्ये इथं लिहिलेलं आहे. डॉट ऑब्लिक म्हणजे त्याच डिरेक्टरी त्याच फोल्डरमध्ये ही फाईल आहे, डॉट ऑब्लिक म्हटलेलं आहे. जर दुसऱ्या त्या ठिकाणी फोल्डरमध्ये असेल तर ते डॉट ऑब्लिक, मग तिथं तुम्हाला
काय फोल्डरचं नाव असेल, इमेज असेल, काय असेल ते लिहून पुन्हा अब्लिक द्यावं लागेल आणि त्या फोल्डरचा उल्लेख तिथं करावा लागेल, नाहीतर मग हे पेज त्याला सापडणार नाही. आता हे दिलेले टिपिकल वेब पेज .htm हे वेब पेज आहे. हे बरोबर लिहायला पाहिजे. ज्याचा ॲड्रेस HTML आहे का HTML आहे ते नीट बघा. नंतर क्लास दिलेला आहे W3 बार आयटेम, हा आयटेम आहे. हा आयटेम या ठिकाणी ज्ञानदीप, नंतर दुसरा लिंक टू लिंक 3 याच्या इथं आपण ॲड्रेस इथं लिहू शकतो काय पाहिजे ते इथं याच्यामध्ये. आता इथं आपण जो साईड बार घेतलेला आहे बघा, इथं नेव्हिगेशन क्लास W3 साईड बार, W3 बार ब्लॉक, W3 ब्लॅक, तो ब्लॅक येणार आहे, तो बार ब्लॅक. W3 कार टाईप आहे आणि W3 लार्ज दिलेला आहे, थोडासा लार्ज त्याचा फॉन्ट आहे आणि स्टाईल दिलेली डिस्प्ले नन. आता हे थोडंसं जावास्क्रिप्टचं आहे, त्या ठिकाणी स्टाईल दिली आहे आणि ID त्याचा दिला आहे माय साईड बार. आता आणखी पुढे जर तुम्ही बघितलं तर इथं हेडरला त्या ठिकाणी म्हणजे हा जो भाग आहे तो हेडरचा भाग आहे. हा जो हेडरचा भाग आहे, हा बघा, हा हेडरचा भाग आहे. आता हेडरला इथं दिसतं ना ग्री, हेडरमध्ये इथं ही खूण दिलेली आहे W3 CSS. आता ही खूण कशी पाहिजे, ही खूण त्या ठिकाणी येऊ देत, डॅश 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 असे 3 डॅश आहेत एका खाली आणि ती त्या ठिकाणी बटन आहे एक प्रकारचं आहे आणि ग्रे त्या ठिकाणी त्याचा कलर होतो आहे आपण हुवरिंग केल्यानंतर. तर हे ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, आपण हेडिंगमध्ये लिहिलेलं आहे आपण. तर त्या ठिकाणी हेडर दिलेलं आहे आपण, हेडरमध्ये क्लास W3 लाईट ग्रे, तो लाईट ग्रे कलर दिला आहे आणि ते बटन आहे अर्थातच. क्लास W3 बटन दिलं आहे लाईट ग्रे, त्याचाही कलर दिला आहे. W3 X लार्ज त्याचं फॉन्ट दिलेलं आहे आणि ते बटन क्लिक केल्यावर काय करायचं आहे ते सांगितलं आहे. अनक्लिक W3, आता हे खाली अंडरस्कोर आहे, खाली लाईन दिलेली ओपन. आता ही कृती एक होते, अनक्लिक केल्यावर काय करायचं ही कृती आहे. अनक्लिक असं कर असं त्याला सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा जो नंबर आहे त्या 3 लाईन्स येतात तो #9776 हा नंबर तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे किंवा असं कॉपी करून घेतलं तरी तुम्ही चालेल. आणि हे फॉर 3 स्मॉल लाईन्स ॲट द टॉप, त्याच्यासाठी हे आलेलं आहे. आता हे तुमच्यासाठी लिहिलेलं आहे, हे काही लिहिण्याची गरज नाही. तर हा भाग जो आहे हा भाग लिहिण्याची गरज नाही आहे, ते तुमच्यासाठी मी लिहिलेलं आहे. ओके, तर हा जो नंबर आहे तो नंबर बदलल्यावर काय होईल बघा, ते आपण बघूयात. नंबर बदलल्यावर काय होईल हा तो नंबर आहे. आता 76च्या ऐवजी इथं लक्ष ठेवा हे बदलणार आहे. या ठिकाणी 3 रेगा आहेत ना, हा नंबर आहे तो #9776. आता 6च्या ऐवजी मी 5 दिलं, सेव्ह केलेलं आहे, रिफ्रेश करतो. हे बघा, हे दुसरंच काहीतरी सिम्बॉल त्या ठिकाणी येतो. आता त्याचंही कार्य होईल तसं, त्याबद्दल काही नाही आहे, परंतु पद्धत काय आहे की हा जो सिम्बॉल आहे 3 लाईन्स द्यायच्या की 3 डॉट द्यायच्या अशी ती पद्धत आहे. तर 3 डॉट येण्याकरता तो नंबर तोच पाहिजे. पुन्हा मी अंडू करतो, सेव्ह करतो, रिफ्रेश करतो. हा दुसरा नंबर पुन्हा आला, तर तो नंबर पुन्हा बदललेला आहे. पुन्हा अंडू करतो, इथं मी 776 आला, सेव्ह करतो. पुन्हा पहिल्यासारखं म्हणजे 9776 अँड #9776 आणि एक्सक्लेमेशन मार्क आहे इथं तुमच्या ह्याच्यासाठी सोयीसाठी दिला आहे. पण हा नंबर इथं आहे अँड #776 हा नंबर त्या ठिकाणी आहे. तर हा नंबर तिथं दाखव म्हणजे हे 3 लाईन्स इथं दाखव असं म्हटलेलं आहे. ओके, आता ते जावास्क्रिप्टमध्ये कन्वर्ट होतं आणि त्याच्यामध्ये तो X त्या ठिकाणी जो आहे तो भाग त्या ठिकाणी येतो. तर तो भाग येण्यासाठी काय केलं आहे बघा, कंटेनर एक केलेला आहे आणि या कंटेनरमध्ये
w3.css वेबसाईट विथ नेव्हिगेशन बार ॲट द टॉप लेफ्ट ते लिहिलेलं आहे. जावास्क्रिप्ट यासाठी मस्ट आहे आणि इथं पॅडिंग वापरलं आहे आणि ह्या निरनिराळ्या गोष्टी वापरल्यात. आता हा झाला भाग, पण त्या ठिकाणी त्या खुणेला क्लिक केल्यानंतर त्यांनी काय करणं आवश्यक आहे तर ते ह्याच्यात दिलेलं आहे. फंक्शन w3 ओपन मगाशी लिहिला ना तो फंक्शन w3 ओपन, तो जो फंक्शन लिहिला तेव्हा w3 क्लोज आणि w3 ओपन तो फंक्शन लिहिलेला होता. ऑन क्लिक w3 क्लोज आणि w3 ओपन हे दोन फंक्शन दिलेले आहेत. क्लिक केल्यावर काय करायचं ते दिलेले आहे. आधी क्लिक केल्यावर ओपन होणार, नंतर क्लिक केल्यावर तो बंद होणार, क्रॉस मार्क आहे. तर तो फंक्शन इथं लिहिलेलं ही जावास्क्रिप्ट आहे. आता हे काय आहे फारसं बघण्याच्या भानगडीत पडू नका, कारण जावास्क्रिप्ट हा थोडासा मोठा प्रकार आहे, प्रोग्रॅमिंग आहे एक प्रकारचं ते, त्यामुळे ते तितकं सोपं नाही. सर्वात सोपी गोष्ट म्हणजे जसंच्या तसं हे कॉपी करायचं आणि कुठे काय लिहिलं आहे, कशावरून लिहिलेलं आहे ते सगळं बघायचं आणि त्याप्रमाणे आपल्याला पाहिजे तो बदल करायचा. तर या ठिकाणी हे स्क्रिप्ट लिहिली आहे, त्या ठिकाणी ती क्लोज आणि ओपन होईल आणि आपल्याला पाहिजे ते हे मिळू शकेल. ओके, थोडासा अवघड भाग आहे हा. हे पुन्हा दाखवतो. ग्रे कलर आला, हे निरनिराळे आले कलर याचे. इथं पण पुन्हा क्लिक केल्यावर ओपन होणार, आधी हे सगळं बघू शकतो. बंद झालं, आता क्लिक केल्यावर ओपन होणार आणि हा जो साईड बार आहे बंद होणार. ओपन क्लोज. ओपन केल्यावर या लिंक्स आहेत, पाहिजे ते लिंक्स बघायच्या, पुन्हा मागे जायचं आणि त्या ठिकाणी त्या लिंक बघून झाल्यावर हे क्लोज करायचं. तर अशा तऱ्हेचा हा बार हा लिहिलाच पाहिजे असं नाही, सुरुवातीला नाही लिहिला तरी चालेल, पण जनरली एक आता मॉडर्न पद्धत आलेली आहे की मोबाईलला अशा प्रकारचा हा ज्याला नेव्हिगेशन म्हणतो, साईड नेव्हिगेशन, तर ते देण्याची पद्धत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही देऊ शकाल. आता नॉर्मली आपण आधीचं हे बघितलं आहे तर ते तसं ते सफिशियंट आहे, हे पाहिजेच आहे असं नाही, पण हे ॲडिशनल फॅसिलिटी झाली या ठिकाणी. ओके, म्हणून इथं लिहा बघा अँड #9776 हा जो सिम्बॉल येतो त्याचं हे कोड आहे, युनिक कोड आहे ते. आता आणखी महत्त्वाचा भाग म्हणजे टेबल्स. आता निरनिराळ्या प्रकारची टेबल्स आहेत. आता याच्यातमध्ये अगदी डिटेलमध्ये मी जात नाही, अगदी सोप्या पद्धतीने सांगतो. मग टेबल आहे, स्ट्रिप्ड टेबल आहे, स्ट्राइप्ड, बॉर्डर, सेंटर्ड, हुवरेबल, टेबल ऑल. तर आपण टेबल आणि टेबल ऑल, हुवरेबल एवढेच प्रकार बघूयात. टेबल ऑल आणि टेबल ऑल हुवरेबल हे 3 प्रकार बघूयात. आता हा टेबलचा प्रकार बघा. हे पाहिजे इथं नावं लिहिली आहेत. पहिल्यांदा हेडिंग आहे, सुरुवातीला फर्स्ट रो, सेकंड रो पुन्हा नावं, थर्ड रो नावं, फोर्थ रो पुन्हा नावं. 4 रोज आहेत. पहिले रो हेडिंगमध्ये आहे तिथं आणि त्याच्यात आपण कलर पाहिजे ते यूज करू शकतो. तर ह्याच्यासाठी क्लास काय वापरला आहे बघा. टेबल क्लास w3 टेबल म्हटलेलं आहे, w3 बॉर्डर म्हटलं आहे, त्याला बॉर्डर येईल. w3 लाईट ब्लू, त्याचा लाईट ब्ल्यू कलर आपण दिलेला आहे हा. आणि w3 सेंटर, हे सगळं सेंटरला पाहिजे असं हे आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर अशा तऱ्हेने कलर टेबल हे आपल्याला करता येईल. आता इथं बघूया टेबल कुठे. इथं बघा टेबल आहे. ओके, कलर टेबल. आता हा कलर तुम्हाला जर बदलायचा असेल तर तो टेबलचा कलर तुम्ही बदलू शकता. लाईट ब्लू दिला आहे कलर इथं. हा लाईट ब्लूच्या ऐवजी ब्लू दिला तर डार्क येईल आणखी. सेव्ह करतो आणि या ठिकाणी रिफ्रेश. जरा डार्क कलर. आता हे आपोआप या ठिकाणी टेक्स्टचा जो कलर आहे तो व्हाईट झाला आपोआप. ओके, पण जनरली इतका डार्क कलर देत नाहीत त्या ठिकाणी. तर ऑरेंज दिला तरी चालेल किंवा टील दिला तरी चालेल, कुठला चांगला दिसेल
तो रंग आपण देऊया, टील समजा दिला. सेव्ह करतो, रिफ्रेश करतो. हा टील कलर हाही बरा दिसतोय. पण जनरली लाईट ब्ल्यू कलर हा चांगला आहे. पाहिल्यासारखं मी लाईट ब्ल्यू कलर आणला आहे. सेव्ह करतो, रिफ्रेश. लाईट ब्ल्यू आणि ब्लॅक ह्याच्यावर टेक्स्ट कलर हा दिसतोय. आणि मागे आपण टेबल हे बघितलेलं आहे, तर त्याच्यामध्ये TH म्हणजे हेडिंग आहे, फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि पॉईंट्स. तर टी रो आहे, टेबल रो. TH हेडिंग दिलेलं आहे, TH हेडिंग 3 हेडिंग. दुसरा जो आहे तो TD डेटा आहे, सुरेश पाटील 50 हे मार्क्स पॉईंट्स आहेत. तर अशा तरी आपण पाहिजे तेवढं लिहू शकतो. हे सोपी पद्धत आहे आणि जास्त डिटेल बघण्याचं काही कारण नाही. W3 टेबल म्हणायचं, W3 बॉर्डर म्हणायचं, बॉर्डर येते त्याला कलर द्यायचा आणि सेंटरला आणा. सगळं सेंटर समजा आपण आणलं नाही तर काय होईल बघा, एका कडेला येतील, सेंटर्ड म्हटलेलं आहे, सेंटरला आलेलं आहे. तर आपण हे सेव्ह करतो. एका बाजूला येईल असं असलं तरी हरकत नाही, काही बिघडत नाही. म्हणजे हे W3 सेंटर्ड लिहिलं नाही तरी चालेल. सेंटर्ड आहे बरं का, D सेंटर्ड D आहे तिथं. सेव्ह ते सेंटरला येईल, सेंटर्ड. ओके, कसंही करा, कसे ते स्टाईल तुम्हाला पाहिजे ती बघा. जर नको असेल तर अशी एका बाजूला पाहिजे असेल तर हे लिहिलं नाही तरी चालेल. हे संपूर्ण काढून टाकलं तुम्ही, हे समजा काढूनच टाकलं, सेव्ह केलं. एका बाजूला येईल, हे पण काही वाईट दिसत नाही, चांगलं आहे. पण सेंटरला पाहिजे असेल तर सेंटर्ड म्हणा. ओके, सेंटर्ड सेव्ह करतो, सेंटरला आलं. ओके, आता टेबल ऑल असं जर म्हटलं तर त्याच्यात सगळ्या गोष्टी येतात. तर टेबल ऑल आपण बघूयात. हे पहा, टेबल ऑलमध्ये या ठिकाणी अल्टरनेटली शेडिंग आलेलं आहे. याला ही पण चांगली स्टाईल आहे. टेबल ऑल फक्त म्हणायचं, त्याला बॉर्डर पण आली आहे, अल्टरनेट शेडिंग पण आलेलं आहे. ओके, टेबल ऑल एवढंच म्हटलं की सगळ्यात चांगले. ही पण एक पद्धत चांगली आहे टेबल ऑलमध्ये. ओके, त्यानंतर हुरेबल टेबल जर पाहिजे असेल तर आपण लिहायचं W3 टेबल ऑल, W3 हुरेबल एवढं लिहायचं. म्हणजे जिथं आपण जाऊ तिथं त्या ठिकाणी ग्रे लाईन दिसेल. म्हणजे हे पण चांगलं आहे, कारण एखाद्या लांबलचक टेबल असेल तर कुठलं आपण लाईन रो बघतोय पटकन कळत नाही. तर याबद्दल ही दुसरी रो, तिसरी, पहिली रो बघतोय. हे हेडिंगची रो आहे, ह्याला येत नाही होरिंग, फक्त डेटाला होरिंग येतं. त्यामुळे W3 टेबल ऑल लक्षात ठेवा आणि W3 हुरेबल, दॅट इज व्हेरी नाईस. ओके, तर हे चांगलं आहे आणि अल्टरनेटिव्ह पट्टे पण येत आहेत तिथं. तर ही पद्धत पण चांगली आहे. हे पाहिजे मगाशी सांगितल्याप्रमाणे कोडिंग दिलेलं आहे कशा प्रकारे आहे ते. आधी हेडिंगचं आहे पहिली रो, दुसरी रो जी डेटा आहे ती ही डेटाची आहे, पुन्हा ही डेटा, म्हणजे 3 डेटा आहेत आणि हेडिंग आहे. टेबल रो, टेबल हेडिंग, टेबल डेटा. हे अर्थात लिहिलेलं नाही, याच्यात नाही लिहायचं, तुम्हाला माहितीसाठी लिहिलं आहे. तर टेबल क्लास 3 W3 टेबल, W3 बॉर्डर, W3 ग्रे, W3 सेंटर्ड. तर अशा प्रकारचं हे ग्रे त्या ठिकाणी ब्ल्यू मगाशी दिले, लाईट ब्ल्यू दिलं होतं, कलर पाहिजे तो तुम्हाला देता येतो. आता इथं ग्रे कलर दिलेला आहे. ओके, आत्ता मगाशी दाखवलं ग्रे कलर आहे, तो कलर देता होता. सेंटर्ड आहे, W3 टेबल, W3 बॉर्डर आहे, W3 ग्रे कलर आहे आणि सेंटरला आहे. तर कुठली एक स्टाईल घ्या तुम्ही, चांगली वाटेल ती स्टाईल तुम्हाला घेता येईल. हुरेबल घेतलं तर जास्त बरं. आता W3 टेबल ऑल म्हटल्यावर या ठिकाणी मग अशी सांगितल्याप्रमाणे इथं बॉर्डर पण येते, अल्टरनेट लाईट ग्रे दिसतंय बघा तुम्हाला.
तर ही पण स्टाईल चांगली. टेबल ऑल हुरेबल, इथं हुरेबल लिहिलं की या ठिकाणी तिथे लाईन रो हायलाईट होते. आता रिस्पॉन्सिव्ह टेबल हे फार छान आहे बरं का. आता काही वेळेला काय होतं, आता हे विद्यार्थी आहेत, मगाशी डेटा थोडाच होता एका विषयाचा होता, आता 7 सब्जेक्ट आहेत. आता 7 सब्जेक्ट असले, सब्जेक्ट 1, सब्जेक्ट 2, सब्जेक्ट 3 झाले, 5 झाले. आता 6, 7 हे दिसत नाहीत पुढचे. तर या ठिकाणी असा एक बार येतो, ओके, स्क्रोल बार, स्क्रोलिंग म्हणतो ना आपण. तर तो बार इकडे नेला की हे सगळं दिसायला लागतं तुम्हाला. हे बघा, हा बार आला, हा स्क्रोल बार आहे, ओके. तरी फार छान मेथड आहे, म्हणजे किती मोठं टेबल असू दे, कारण मोबाईलमध्ये कसं मावणार ना एवढं लांबलचक टेबल. तर त्याला स्क्रोलिंग दिलेलं आहे. आणि तिथे लिहायचं काय, आपण टेबल ऑल लिहायचं, W3 रिस्पॉन्सिव्ह एवढं लिहायचं बस. W3 रिस्पॉन्सिव्ह. मग किती मोठं टेबल असू देत, किती सब्जेक्ट त्या ठिकाणी, पुन्हा टोटल आहे, पुन्हा पर्सेंटेज आहे, आणखी त्या ठिकाणी येणार आहे. तर ही सगळी माहिती आपण बघू शकतो. आणि हुरेबल म्हणल्यावर आणखी या ठिकाणी हायलाईट होईल. तर हे एक रिस्पॉन्सिव्ह टेबल चांगली गोष्ट आहे, छान आहे. तर रिस्पॉन्सिव्ह टेबल, मोठं टेबल जर असेल तर हे करू शकता तुम्ही, रिस्पॉन्सिव्ह टेबल. आता दरवेळेला प्रश्न येतो आपल्याला की इमेजच्या वेळेला, की आपण इमेज कुठली वापरायची बुवा, JPG वापरायची का PNG वापरायची. तर त्याच्यात थोडीशी तुम्हाला माहिती मी सांगतो. शिक्षणरत्न 2 इमेजेस मी घेतलेले आहेत. आणि ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला तिथं PNG त्या ठिकाणी वापरायला पाहिजे, कारण JPG इमेजेस डू नॉट सपोर्ट ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड. बॅकग्राऊंड जर ट्रान्सपरंट पाहिजे असेल तुम्हाला तर PNG वापरा, नाही तर JPG, नॉर्मली JPG वापरा. आणखी एक गोष्ट तुमच्या एक लक्षात येईल इथं, तीच इमेज आत्ता मी दाखवली तुम्हाला. नॉर्मली मेमरी ऑफ PNG इज मच मोर, अबाउट 8 टाइम्स ही मोठी असते इमेज त्याची. त्यामुळे ती तुम्हाला कन्वर्ट करायची पाहिजे आधी. मुळामध्ये आता मोबाईल्स हे चांगल्या तऱ्हेचे आहेत, त्याचे फोटो जे आहेत ते खूप पिक्सेल त्याच्यामध्ये आहेत, आणि ती जशीच्या तशी इमेज टाकू नका. ती 800 600मध्ये टाका किंवा 600 400मध्ये टाका. ते पेंटमध्ये जाऊन एडिटिंग करा आणि त्याप्रमाणे त्याचा आकार कमी करून घ्या. आणि ओरिजिनल आस्पेक्ट रेशो जो आहे तो कधीही बदलू नका. आस्पेक्ट रेशो तोच ठेवा. म्हणजे JPG इमेज वापरा नेहमी, नॅचरल फोटो जो असेल त्याच्यासाठी. आणि PNG हे टेक्स्ट असेल त्याच्यासाठी वापरा. नाहीतर त्याची PNGची जी आहे ती 8 टाइम्स आहे. म्हणजे एखादी, आता दाखवतोय पुढे मी, हे बघा, हे आहे PNG इमेज आहे, 2876 KB, अबाउट 7.4 टाइम्स मोर दॅन JPG इमेज. म्हणजे 7 पट इमेज. आता फरक बघा इमेजमध्ये दोन्ही काही. आता आहे पहा, ही जी आहे ती आहे JPG इमेज आहे, ओके. आणि मगाची जी होती, हे बघा, ही जी आहे ती PNG आहे. फरक काही दिसत नाही त्यात, फारसा फरक काहीच नाही. मोबाईलला तर काहीच दिसणार नाही, ओके. हे बघा, डेटा लॉस काही फारसा होत नाही, परंतु मेमरी मात्र खूप मोठी, जवळजवळ 7.5 पट मोठी त्या ठिकाणी मेमरी जाते. आणि अनावश्यक मेमरी त्या ठिकाणी जाणं बरोबर नाही, कारण वेबसाईटच्या याला मेमरीला मर्यादा आहे. आपण वेबसाईट जी टाकतो ती त्याच्यात लिमिट आहे, तर त्यामुळे त्या लिमिटमध्येच पाहिजे. आता आणखी एक हा महत्त्वाचा भाग एक लक्षात ठेवा, की ॲस्पेक्ट रेशो हा सर्वात जास्त महत्त्वाचा भाग आहे. आता इथं लोगो दिलेला आहे कॉलेजचा, ज्ञानदीप कॉलेजचा. आता हा जो आहे तो नेहमीचा नॉर्मल लोगो आहे, आणि त्याची लांबी रुंदी ही ठराविक आहे. आणि ही देत असताना जर लांबी रुंदी चुकीची दिली तुम्ही तर त्या ठिकाणी अशा तऱ्हेने, इथं बघा आता लांबी इथं जास्त झालेली आहे, त्यामुळे हा पसरट झाला आहे लोगो. तर हे असं दिसायला वाईट दिसतं ना, बरोबर नाही दिसत. तर हा भाग बारका आहे त्याच्या. त्यामध्ये तुम्ही किती सिरियसली वेबसाईट करता हे तुमच्या तिथं लक्षात येईल. तर या ठिकाणी हा भाग मी तुम्हाला दाखवेन एकदा,
पुढच्या वेळेला दाखवू. आता जवळजवळ 30 मिनटं होत आलेली आहेत की पेंट कसं वापरायचं आणि त्याच्यामध्ये ॲस्पेक्ट रेशो कसा कायम ठेवायचा. पण एक युक्ती तुम्हाला सांगतो इथं. ज्यावेळेस तुम्ही सांगाल कसं पाहिजे तुम्हाला, तर त्या ठिकाणी विड्थ जी आहे ती पर्सेंटेजमध्ये द्या. 100% द्या, 50% द्या, 80% द्या. तर तशाप्रमाणे पर्सेंटेजमध्ये द्या आणि फक्त विड्थच द्या. यूज ओनली विड्थ टू कीप द ओरिजिनल ॲस्पेक्ट रेशो कॉन्स्टंट. विड्थ आणि हाईट दोन्ही देऊ नका. आणि जर विड्थ हाईट दोन्ही द्यायचीच असेल तुम्हाला, तर ओरिजिनल ॲस्पेक्ट रेशो काय तो बघा आणि त्या ॲस्पेक्ट रेशोप्रमाणेच ती विड्थ कायम ठेवा. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नाही तर इट क्रिएट्स व्हेरी बॅड इम्प्रेशन. पुढच्या वेळेला पेंटमध्ये मी तुम्हाला याचं प्रात्यक्षिक दाखवेन. ॲस्पेक्ट रेशो समजा अशी जरी इमेज असली तरी ती अशी कशी कन्व्हर्ट करायची पेंटने, हे पण मी तुम्हाला सांगेन. कशा पेंटचा वापर करून त्याचा ॲस्पेक्ट रेशो कायम ठेवायचा. ओरिजिनल ॲस्पेक्ट रेशो आहे तो कायम ठेवा. ओके. आता टेक्स्ट इमेजबद्दल PNG वापरा. कारण हेच जर JPG वापरली तर बघा दुपटीपेक्षा जास्त त्याची या ठिकाणी मेमरी आहे. त्यामुळे टेक्स्ट इमेजेस जर असतील, इमेज आहे टेक्स्ट इमेजेस, हे PNG वापरा. आणि नेहमीची आपली निसर्गाचे किंवा आपले जे फोटो आहेत व्यक्तींचे त्याच्यासाठी JPG वापरा. हा साधा रूल आहे. आणि ट्रान्सपरंट आपण जनरली वापरत नाही. ट्रान्सपरंट जर वापरायचीच असेल तर मग PNG वापरा. तिथं अर्थातच मेमरी त्याची जास्त होईल. त्यामुळे टेक्स्टसाठी PNG वापरा. आणि निसर्गाचे किंवा माणसांची जी व्यक्तींची चित्र आहेत, फोटो आहेत, त्याच्यासाठी JPG वापरा. हा साधा रूल आहे. ओके, ठीक आहे. पुढच्या वेळेला इमेजेसबद्दल आपण जास्त बघूयात आणि आत्ता आपण थांबूयात. धन्यवाद.